आयुरा. तिने त्याच्याकडे बघायचं टाळलं, तरीही त्यातल्या एकाने तिच्यावर घाणेरडी कमेंट केली. तिने हाताच्या मुठी घट्ट आवळल्या आणि तशीच पुढे जात होती की एक जण तिच्या समोरच येऊन उभा राहिला. इथून पुढे चुकीच्या व्यक्तीशी त्यांनी पंगा घेतला होता. ती पूर्ण सावध झाली. तिने हाताची मूठ घट्ट पकडली आणि समोरच्या त्या टपोरी मुलाच्या नाकावरच पंच मारला. तो भिरभिरला आणि सरळ खालीच कोसळला. तसे दोघे त्या मुलाकडे तर दोघे आयुराकडे धावले. तिने एक गिरकी घेत दोघांच्या तोंडावर लात मारली. त्यांना वाटलंच नव्हतं की त्यांना हा नजारा बघायला मिळेल. उरलेले दोघे कसेबसे तिघांना सामावून घेऊन गेले. तोपर्यंत तिथे सर्व लोक जमा झालेले. सिक्युरिटीलाही कोणीतरी सांगितलं, त्यामुळे त्या 5 जणांना सिक्युरिटी येऊन घेऊन गेले. गर्दी झाली म्हणून आयुष्यही तिथे आला. गर्दीतून डोकं वर काढून बघितलं तर मॅनेजर आयुराशी हात मिळवत होता. मॅडम, तुम्ही खरंच खूपच बहादूर आहात. त्या मुलांना तुम्ही चांगलाच धडा शिकवला, मॅनेजर म्हणाला. तसा आयुष सगळ्यांना ढकलून पुढे आला. आयु, काय झालं? आयुषने घाबरून विचारलं. काही नाही, आयुराने सांगितलं. तू त्या टपोरी मुलांना मारलंस? आयुषने आश्चर्याने विचारलं. हो, आयुराने सांगितलं. काय? खरंच तू हे केलंस? मला विश्वासच बसत नाही, आयुष म्हणाला. मग प्रात्यक्षिक करून दाखवू काय? आयुरा आयुषच्या कानाजवळ जाऊन म्हणाले. नको, काल थोडं बघितलं आहे, आयुष म्हणाला. तशी ती गालातच हसली. मॅनेजरला बोलून ती तिथून निघाली. आयुषने तर चहा पूर्ण पिलाच नव्हता, पण आता तो आयुराच्या मागून आला. तिने दरवाजा उघडला आणि आत आली. मागून आयुषसुद्धा आत आला. आयु, आयुषने तिला आवाज दिला. तशी ती थांबली. तो चालत तिच्या जवळ आला. बोला, आयुराने त्याच्याकडे बघत विचारलं. काही नाही, तू मला काल काय एवढं सहन केलंस? मलाही एक ठेवून देऊ शकली असतीच, आयुष तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. हो, पण मला माझ्या आईने संस्कार शिकवले आहेत. त्यावेळी मीही थोडी बावरली होती. तुम्ही मला पकडाल असं वाटलं नव्हतं आणि जबरदस्ती कराल असं तर अजिबातच वाटलं नव्हतं. त्यामुळे मी बेसावत होती. मी तुमच्यावर कोणतीच मूव करू शकत नव्हती, कारण तुम्ही शुद्धीत नव्हता, आयुरा म्हणाली. आणि आयुष्य तोंड अगदी बघण्यासारखं झालं. म्हणजे शुद्धीत असल्यावर तू माझ्यावर तुझ्या मूव आजमावणार का? आयुषने आपल्या मनात आलेली शंका बोलून दाखवली. हो, म्हणजे गरज पडल्यावर मी नक्कीच आजमावणार, आयुरा म्हणाली. आणि आयुषचा चेहराच पडला. ती तडाकी येऊन सोफ्यावर बसली आणि आयुष तिच्या बाजूला बसला. आयु, आपण पूर्वीसारखं नॉर्मल वागूया ना. मला माफ कर ना, मी पुन्हा असं काहीच करणार नाही, आयुष म्हणाला. आता तेव्हा जो मला त्रास झाला तो झाला, तो भरून निघणार आहे का? तिने त्याच्या डोळ्यात रोखून बघत विचारलं. नाही, पण मी तुझी माफी मागतो, प्लीज मला माफ कर, आयुष तिचा हात पकडत म्हणाला. ह्यावेळी तिने तो काढून घ्यायचा प्रयत्न केला नाही. इतक्यात आयुषचा फोन वाजला. त्याने खिशातून काढून बघितला. अवनी वहिनींचा कॉल होता. अवनी वहिनींचा कॉल? तो तोंडातच पुटपुटला. तसं आयुरानेही त्याच्या फोन स्क्रीनवर बघितलं आणि गालातच हसले. आता लागली याची वाट. ती मनातच खुश झाली. अवनी वहिनी काही सोडत नसते याला, मनातच म्हणत तिथून उठली आणि गॅलरीत जाऊन बसली. हॅलो, आयुष बोलला. भाऊजी, हे मी काय ऐकते? तुम्ही काल ड्रिंक केलं? हे काही मला आवडलं नाही. तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. सगळ्याच मुली सारख्या नसतात, काही थोड्या लाजऱ्या असतात. तुम्ही म्हणालात आणि लगेच तयार होणार नाहीत कुणी. अवनीने त्याचं काहीच ऐकून न घेता सरळ बोलायला सुरुवात केली. वहिनी, माझं ऐक तर आधी, आयुष तिला सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण अवनी होती की आयुराने सांगितलेल्या बेसवर आयुषला धारेवर धरत होती. मला काही ऐकायचं नाही,
का केलं ड्रिंक तुम्ही? त्याचं स्पष्टीकरण देणार आहात का तुम्ही? तुम्ही जे केलं ते योग्य केलं का? त्यासाठी तिथे गेलेलात का? अवनी रागाने त्याला जाब विचारत होती. वहिनी, माझं खरंच चुकलं ग. मी असं नको होतं वागायला. त्यासाठी मी सॉरी बोललोय वहिनी. आयुष मध्येच वहिनीचं वाक्य तोडत म्हणाला. तुमच्या सॉरीचं काय करायचं तिने? लोणचं घालायचं आहे का? करण्याआधी विचार करता येत नाही का? अवनी त्याचं काहीच ऐकत नव्हती. त्यामुळे आयुषने आता मौनच धारण केलं होतं. अवनीची चाललेली नॉनस्टॉप बडबड तो शांतपणे ऐकून घेत होता. जवळजवळ अर्धा एक तासाने बडबड करून करून तिने फोन ठेवला होता. आयुष अक्षरशः वैतागून गेला होता. कारण त्याला एकही शब्द बोलायचा चान्स मिळाला नव्हता. कान दुखू लागले होते अवनीची बडबड ऐकून. फोन बाजूला करून त्याने बघितलं तर आयुरा त्याच्याकडे बघून गालातच हसत होती. त्याने तिच्याकडे बघून काहीच बोलला नाही. उठून सरळ बेडरूममध्ये गेला. त्याला अपेक्षाच नव्हती आयुरा फोन करून अवनीला असं काही सांगेल वगैरे. आता फोन आल्यावर आणि चांगलं झाडल्यावर त्याला कळलं होतं आयुरा काय चीज आहे ते. त्याला आता नव्याने तिचे एक एक पैलू उलगडत होते. इतके दिवस एकदम मांजर वाटणारी आता शेरणी झाली होती. थोडा वेळ डोक्याला हात लावून त्याने विचार केला, आता नक्की याच्यातून कसं बाहेर पडता येणार. पण काहीच मार्ग दिसत नव्हता. त्याने आता सोल्युशनसाठी अवनीलाच फोन केला. हॅलो वहिनी, आता मला तूच सोल्युशन सांग. मी याच्यात पार अडकलोय. आयुषने अवनीकडेच सोल्युशन मागितलं. मी काय आता सोल्युशन देऊ? अवनीने जरा आडेविडे घेतले. प्लीज वहिनी, यातून तूच मला बाहेर काढू शकतेस. कारण आयुरा माझं काहीच ऐकत नाही, आयुषने सांगितलं. ठीक आहे, मला थोडा वेळ द्या. अवनीने थोडा वेळ मागितला. ठीक आहे, पण लवकरात लवकर याला काहीतरी उपाय कर, आयुष म्हणाला आणि कॉल कट करून तिथेच आडवा झाला. त्याचा तिथेच डोळा लागला. खूप वेळ आवाज येत नव्हता म्हणून आयुराने बेडरूममध्ये वाकून बघितलं तर आयुष पाय तसेच खाली सोडून बेडवर आडवा झाला होता. तिलाच ते बरं वाटलं नाही म्हणून तिने पुढे येऊन त्याचे पाय अलगद वर केले आणि त्याला थोडंसं आतमध्ये सरकवलं. पण या सगळ्यात एव्हा आयुष जागा झाला होता. किलकिले डोळे करून तिलाच बघत होता. ती मात्र त्याला व्यवस्थित झोपवण्यात मग्न झाली होती. तिने तिथलाच ब्लँकेट घेतला आणि त्याच्या अंगावर टाकला. कदाचित तो रात्री नीट झोपला नाही म्हणून त्याचा डोळा लागला असेल असा मनात विचार करून ती पुन्हा निघून गेली. आयुषने अजिबात हालचाल केली नाही. पण त्याला कळलं आपल्याविषयी तिच्या मनात सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणून ती आपल्याला बघायला आली. आता अवनी वहिनी काहीतरी करेल म्हणजे नक्कीच आपल्याला तिला मनवायचा चान्स तरी मिळेल. त्याने अंगावरची ब्लँकेट बाजूला करून उठला. इतक्यात त्याला आयुराचा फोन वाजताना ऐकायला आला. हा अवनी वहिनीचाच कॉल असेल म्हणून तो ती नेमकं काय बोलते हे ऐकायला आतुर झाला होता. त्याने शांत राहून बेडरूममधून डोकावलं तर ती गॅलरीत बसून बोलत होती. तसं तो अजून थोडा पुढे झाला आणि हॉलच्या दरवाजातूनच तिचं बोलणं ऐकू लागला. नाही हा वहिनी, मी एवढ्या लवकर माफ नाही करणार. ते जे वागले आहे ते चुकीचंच आहे. मी एवढा तर राग दाखवायलाच हवा. नाही, अजिबात नाही. त्याला फक्त तिचं बोलणं ऐकू येत होतं. तिकडून अवनी काहीतरी बोलली जे त्याला ऐकू आलं नाही. तरीही नाही. ती एकच वाक्य तोंडात धरून होती. हो, पण हे त्यांनाही कळायला हवं होतं ना. त्यांनी थोडं समजून घ्यायची गरज होती वहिनी. तिच्या डोळ्यात लगेच पाणी जमा झालेलं. ती बाकी स्ट्रॉंग असली तरी त्याच्या बाबतीत ती हळवी होती.
तिला रडताना बघून मात्र त्याला राहावलं नाही. तो लगेच पुढे गेला. आयु, तू रडतेस का? काय झालं? त्याने पुढे येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिला त्याचा स्पर्श एकदम आश्वस्त वाटला. तिने फोन कानाला लावून त्याच्याकडे बघितलं. कोण आहे? त्याने कुणीनेच विचारलं. अवनी वहिनी, तिने सांगितलं. त्याने आपल्याला काहीच माहीत नाही असं दाखवलं होतं. काय म्हणते? आयुषने विचारलं. काही नाही, तिने मान हलवून सांगितलं. तसा तो तिच्याजवळच उभा राहिला. अवनी फोन कानाला लावून त्यांचा संवाद ऐकत होती. चल वहिनी, ठेवते फोन म्हणत तिने कॉल कट केला. तो मात्र अजूनही तिच्याजवळच उभा राहिलेला. तिला आता कॉल कट केल्यावर जाणवलं की तो किती जवळ आहे. तुम्ही का आला तिथे? तिने त्याच्याकडे रोखून बघत विचारलं. अरे, मी तुला बघायलाच आलो होतो, पण तू तर रडत होतीस म्हणून पुढे आलो. त्याने सारवासारव केली. माझं आणि वहिनींचं बोलणं ऐकत होता ना तुम्ही? तिने शंकेने बघत विचारलं. नाही हा, मी आत्ताच उठून आलो. का? तू काही बोलत होतीस का माझ्याबद्दल? त्यानेच उलट तिला प्रश्न केला. नाही, जा तुम्ही तिकडेच बसा, इथे येऊ नका, ती म्हणाली. आयु, किती मला शिक्षा देणार? आता कर ना माफ, तो वैतागून म्हणाला. चूक करण्याआधी विचार करायचा असतो, झाल्यावर नाही. तुम्ही माझ्या मनाला जखम दिली. एक वेळ थप्पड दिली असती ना तर मी विसरून गेले असते, पण तुम्ही नको ते केलं, पिऊन आलात. माझ्यावर तेव्हा काय बेतलं असेल विचार केलात का? तिने डोळ्यातले अश्रू अडवत त्याला खडा सवाल केला. सॉरी म्हणत तो लगेच पुढे झाला आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. त्याच्या मिठीत नकळत तिच्या मनात साचलेलं सगळंच वाहून जात होतं. हलकीच मुसमुसणारी ती आता जोरात हुंदके देत होती. त्यालाही बरं वाटलं. तिने आपल्या कुशीत येऊन तिचं मन मोकळं केलं होतं. आता निदान मन मोकळं बोलू तरी आम्ही, त्याने मनाचाच विचार केला. आयुषला माफ करेल का आयु? की अजूनही राग गेला नसेल? काय असेल पुढचं भविष्य? टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग ऐकायला आणि वाचायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताडे. धन्यवाद. या कथेला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.